दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात। पण दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची वाहनांसोबत स्टंटबाजी पाहायला मिळाली। दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या जवळ जाऊन बेदरकारपणे कार चालवण्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। जीवाची पर्वा न करता पर्यटकांचा वाहन चालवतानाचा स्टंट समोर आलाय। स्टंट करण्यामध्ये आलेली वाहनं ही सुझुकीची बलेनो आणि हुंडाईची क्रेटा कार असल्याचं कळतंय। परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला कोठडी। अटक आरोपी आयान अहमद MIMचा कार्यकर्ता, त्यांची टोळी कार्यरत। भाजप खासदार अनिल बोंडेंचे आरोप। प्रकरणात अनेक नेत्यांची नावं येत असल्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं आवाहन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा महापूर। ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जणांना अटक। मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट। 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट। गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत MD ड्रग्सची फॅक्टरी। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य। हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। होर्मुझमध्ये इराणचीच नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा डाव। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी। इराणी बंदरावरून येणाऱ्या जहाजांना रोखणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।